नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आणि आकाश दोघं जण आता एकमेकांच्या रंगामध्ये पूर्णपणे रंगून गेलेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तू कितीही नाही म्हण की तू रंग खेळत नाहीस, पण आता जर तू बघितलंस ना, तर आपण दोघं जण एकाच रंगामध्ये पूर्णपणे रंगून गेलेलो आहोत. तेव्हा इथे भूमी लगेचच बाजूला होते. तेव्हा इथे त्या दोघांना एकत्र बघून आजीला खूपच जास्त छान वाटतं, कारण त्यांचीसुद्धा लग्नानंतरची ही पहिलीच होळी असते. त्यानंतर इथे भूमीच्या डोळ्यामध्ये रंग जातो. ते म्हणते, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय. तेव्हा आकाश तिच्या डोळ्यामध्ये फुंकर मारत असतो. तो म्हणतो की थांब, आणि तो म्हणतो की आता तुला बरं वाटतंय का? तेव्हा भूमी म्हणते, हो आता मला बरं वाटतंय. तेव्हा ती म्हणत असते की थँक्स. तेव्हा आकाश म्हणतो, अरे वा भूमी मॅडम, तुम्ही मला चक्क थँक्स म्हणताय. तेव्हा भूमी म्हणते, तू माझी मदत केलीस ना, म्हणून मी थँक्स म्हणाले. तेव्हा आकाश म्हणतो, तू सकाळी जेव्हा पडत होतीस ना, तेव्हासुद्धा मी तुझी मदतच केली होती, पण तेव्हासुद्धा तू मला चुकीचं समजली होतीस. बरं काही हरकत नाही आहे, तू थँक्स तर म्हणालीस. आणि इथे आकाश म्हणतो, तू मला थँक्यू म्हणाली आहेस ना, मग तू माझ्याबरोबर आता रंग खेळली आहेस, म्हणून मी सुद्धा तुला थँक्यू म्हणतो. खरंच थँक्यू. तुम्ही माझ्याबरोबर भूमी मॅडम रंग खेळलात. तेव्हा इथे भूमी काही बोलत नाही, ती सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे आकाशला खूप छान वाटतं, कारण ती नाही म्हणाली असली तरीसुद्धा आकाशबरोबर रंग तर ती खेळलेलीच असते. तेवढ्यात प्रशांत येतो आणि म्हणतो, अरे वा आकाश जिजू वा, तुम्ही तर कमाल करून दाखवली. ताई तर कधी रंग खेळत सुद्धा नव्हती, पण आता ती रंगसुद्धा खेळली आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, अरे मग मग भाऊ कुणाचा आहे? तेव्हा डीजेला पुन्हा गाणी वाजवायला सांगतात आणि सगळेजण नाचायला लागतात. तेव्हा रागिनी म्हणत असते, अभि बघितलंस का, भूमी आतापर्यंत कधीच रंग खेळली नव्हती, तिने कधीच कुणाला रंग लावू दिला नव्हता, पण आता निमित्त ठरले आकाश, आता तू आपला प्लॅन आहे ना ॲक्टिवेट कर. भूमीला फक्त असंच वाटायला हवंय की तिला फक्त रंग लावू शकतो तो आकाशच आहे. म्हणजे आपण आपलं काम करायचं, आपण आपल्या प्लॅनिंगनुसार वागायचं, पण भूमीने सगळा आळ आकाशवरतीच टाकायला हवाय, सगळा आळ त्याच्यावरतीच यायला हवाय आणि त्या दोघांमधले गैरसमज असेच वाढत जायला हवेत. तेव्हा इथे भूमी आपले हात वगैरे धुवायला आलेली असते. तेवढ्यातच ती म्हणत असते, हा आकाश समजतो काय स्वतःला? आणि तेवढ्यातच ती मुलं येतात आणि भूमीला मागून हवे तेवढे रंग लावतात. तिच्या तोंडाला सुद्धा रंग हवे तेवढे फासतात. तेव्हा भूमी कुठेही न बघता सरळ धावत धावत आता पुढे निघून येते. तेव्हा तिचा धक्का लागतो तर आकाशला. आकाशला धक्का लागल्यानंतर ती त्याच्याकडे बघत राहते, कारण तिला असं वाटतं की तिला रंग आकाशने लावलाय, पण आकाश तर इथे सगळ्यांबरोबर नाचत असतो. तेव्हा ती मागे वळून बघते, तेव्हा जी मुलं तिला रंग लावायला आलेली असतात, रागिनी आणि अभिच्या सांगण्यावरून ती मुलं तिथून पळून जातात. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी काय झालं? तेव्हा भूमी म्हणत असते की काही मुलं आली होती, त्यांनी मला जबरदस्तीने रंग लावला आणि ती आता पळून गेली आहेत. तेव्हा आकाशला खूप जास्त राग येतो. तो भूमीचा हात पकडतो आणि सरळ तिला तिथून घेऊन जातो त्या मुलांच्या मागे, त्यांना मारण्यासाठी. तेव्हा इथे भूमीला काही कळतच नाही. आकाशला खूप जास्त राग आलेला असतो. तो तिथे ठेवलेली हॉकी स्टिक काढतो आणि आता त्या मुलांना बेदम मारण्यासाठी जात असतो. तेव्हा तिथे त्याची गाडी असते. त्या गाडीमध्ये तो हॉकी स्टिक लावतो. गाडीवरती बसल्यानंतर तो म्हणतो, भूमी तू सुद्धा बस. भूमी बस ना. तेव्हा इथे भूमी आता नाही म्हणत नाही आणि ती सुद्धा त्याच्या गाडीवरती मागे बसते. तेव्हा आकाश तिला आता घेऊन जातो त्या मुलांच्या मागे. तेव्हा ती मुलं गाड्या घेऊन पळून गेलेली असतात. त्यांना जाताना आकाशने बघितलेलं असतं. तेव्हा ती मुलं आता बसलेली असतात आणि म्हणतात की दादा, तो इथे येणार तर नाही ना? तेव्हा तो माणूस म्हणतो, तो इथे कसला येतोय आपल्या एरियामध्ये, तो नाही येणार. तुम्ही सगळेजण एन्जॉय करा, प्या अजून प्या. तेव्हा इथे आता तो माणूस खूप जास्त घाबरतो, कारण तिथे आकाश भूमीला घेऊन पोहोचलेला असतो. तेव्हा आकाशला तिथे बघून सगळेजण घाबरतात, पण तो माणूस काही घाबरत नाही. तो म्हणतो, काय रे, तू आमच्या एरियात आलायस का? खूपच जास्त चरबी आहे का तुला? तेव्हा इकडे आकाश आपली हॉकी स्टिक घेतो आणि त्याला मार मार मारतो. तेव्हा त्या माणसाला मारल्यानंतर भूमी खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, आकाश तू हे काय करतोयस? हे बघ, सोड त्यांना, जाऊ दे आता. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघ, माझ्या भूमीकडे बघणारी ही वाईट नजर आणि तिच्याकडे जाणारा हा वाईट हात मी मुळासकट उपटून टाकेन, कळलं ना तुला? चला आताच्या आता सगळेजण तिची माफी मागा. चला माफी मागा. तेव्हा इथे ते म्हणत असतात, ताई माफ करा, आम्ही चुकून तुम्हाला रंग लावला, माफ करा. तेव्हा इथे आकाश आता त्यांना अजून मारणार. भूमी म्हणते, आकाश जाऊ दे त्यांना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, तू आहे ना त्यांना मारायला नको होतंस, म्हणजे त्या लोकांना त्यांच्या चुकीची शिक्षा देण्यासाठी तू त्यांच्या पायरीवरती उतरलास. मग त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये फरक तरी काय राहिला? हिरो बनायच्या नादामध्ये आकाश, तू माझ्या नजरेतून अजून उतरलेला आहेस, असं भूमी म्हणते. तेव्हा इथे आकाशला खूपच त्या गोष्टीचं वाईट वाटतं.
आकाश भूमीची मदत करायला गेलेला असतो तरीसुद्धा भूमीचा आकाशबद्दलचा गैरसमज हा वाढतच चाललेला असतो. तरी ते आजी म्हणत असतात की यांना फोन तरी कर, कुठे गेले ते दोघं जण, किती उशीर झाला, आकाश आणि भूमी अजून कसे आले नाही. तेवढ्यातच तिथे भूमी आता परत आलेली असते. तेव्हा आजी विचारत असते, अगं भूमी कुठे गेलं होता तुम्ही दोघं जण, किती उशीर झालाय तुम्हाला माहिती आहे का, आणि आकाश कुठे आहे. तेव्हा इथे भूमी काहीच बोलत नसते. तेव्हा इथे मानसी विचारते, अगं ताई काय झालं सांग ना, आकाश भाऊजी कुठे आहेत. तरीसुद्धा इथे भूमी आता काही बोलत नसते. आजी म्हणतात, अगं भूमी बाळा सांग ना, तुम्ही दोघं जण कुठे गेला होतात, आकाश तुला कुठे घेऊन गेला होता, का उशीर झालाय, आणि आकाश कुठे आहे, तू जर काही सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं काय कळेल, सांग बाळा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आजी तुम्ही सध्या तरी मला काही विचारू नका, मी काही सांगू शकत नाही आहे तुम्हाला. आणि ती म्हणते की मी सुद्धा जाते, तयार होते आणि माझ्या घरी जाते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की मानसी बाळा काय झाले काही कळत नाही आहे, भूमीचा चेहरा खूप उतरला आहे, तू एक काम कर, तू एकटी जा आणि जा विचार तिला नेमकं काय झालं आहे ते, ती तुला तरी नक्कीच सांगेल. तेव्हा इथे माणसे म्हणते ठीक आहे, मी जाते आणि विचारते आकाश जिजू कुठे आहेत ते. तर इथे आकाशसुद्धा आता घरी आलेला असतो. तो विचारतो की आजी भूमी आली का. तेव्हा इथे आजी म्हणतात हो भूमी आली आहे, पण काय झाले रे आकाश, भूमीचा चेहरा का एवढा उतरला आहे, काही सांगायला सुद्धा तयार नाही आहे, तुम्ही दोघं जण एकत्र गेला होतात आणि एकटे एकटे का आलात. तेव्हा इथे आजीला आकाश सांगत असतो की ते लोकांनी भूमीला छेडलं होतं, तिला रंग लावला होता, तिथे गेलो आणि मी त्यांना बेदम मारलं, तर भूमीला ते नाही आवडलं. भूमी म्हणते की हिरोगिरी करायला गेलास आणि मी तिच्या नजरेतून उतरलो आहे, पण आजी मी हिरोगिरी नाही केली आहे, मला राग आला होता त्या लोकांचा, त्यांनी माझ्या भूमीला हात कसा लावला म्हणून मी मारलं होतं, तिला फक्त माझं मारणं दिसलं, माझं प्रेम नाही दिसलं का तिला. तेव्हा इथे आजी म्हणतात, अरे ती तुझं प्रेम समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे सध्या तरी. तर इथे माणसे म्हणत असते, काय आकाश भाऊजींनी एवढं मारलं त्या गुंडांना. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो खूप मारलं त्याने, पण एवढं मारायची काय गरज होती, मी काय त्याची बायको आहे का म्हणून त्याला एवढा राग आला. तेव्हा मानसी म्हणते, बायको तर आहेस असं म्हणाली आणि गप्प बसली. तेव्हा भूमी म्हणते, काय काय म्हणालीस तू. तेव्हा माणसे म्हणते, काही नाही ग ताई, तुझ्या जागी कोणी असतं ना तरी ती त्यांना एवढाच राग आला असता ना, तू आमची बहीण आहेस, आम्ही या घरच्या सुना आहोत ना, आणि तू आमची बहीण आहेस, तू या घरामध्ये आता हाऊस मॅनेजर म्हणून कामसुद्धा करतेस, मग आकाश भाऊजी तुझी बाजू घेणारच होते ना. तेव्हा भूमी म्हणते, तरीसुद्धा मानसी हे चुकीचंच आहे की नाही, त्या माणसांनी चुकी केली म्हणून आपण सुद्धा चुकीच करायची का. आकाशचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे, नेहमी तो अतिच करत असतो, आतासुद्धा त्याने हिरोगिरी करायची काहीच गरज नव्हती. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की आकाश जिजूंचं किती प्रेम आहे तुझ्यावरती, पण तुला त्यांचं प्रेमच कळत नाही आहे ताई, तुला कधी कळणार आहे सगळं. तेव्हा भूमी म्हणते, काय म्हणालीस मानसी. तेव्हा मानसी म्हणते, नाही मी काहीच बोललेलं नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आजी मी सगळं व्यवस्थित करायला जातो, पण सगळं असं का विस्कटतं गं, म्हणजे भूमीला माझं प्रेम कधी कळणारच नाही आहे का गं. तेव्हा इथे आजी म्हणतात, नाही आकाश असं काही नाही आहे. तेव्हा इथे रागिणीला खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण तिच्या प्लॅनिंगनुसार सगळं होत असतं. तेव्हा तिथे भूमी येते आणि आकाशचं बोलणं ऐकलं की काय असं आकाशला वाटत असतं, पण भूमीने काही ऐकलेलं नसतं. आजीसुद्धा घाबरतात, कारण आकाश म्हणालेला असतो की भूमीला माझं प्रेम कधी कळणारच नाही का. आणि तेवढ्यातच तिथे भूमीची एंट्री झालेली असते. तेव्हा भूमी येते, सगळ्यांच्या तोंडाकडे बघते आणि म्हणते की मी सुद्धा निघते आता, मी जाते घरी. तेव्हा आजी म्हणत असतात की भूमी रात्र झाली आहे ना, एकटी जाऊ नकोस, मी कुणाला तरी तुला सोडायला सांगते. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नको, माझ्या पायाखालचा रस्ता आहे, मी जाईन लवकर. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगं भूमी बाळा पण तू एकटी कशी जाणार, कोणाला तरी येऊ दे सोडायला. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको आत्या, खरंच नको, माझ्या पायाखालचा रस्ता आहे, मी निघते. आणि ती आकाशकडे बघते आणि सरळ आता बाहेर पडते. तेव्हा इथे रागिनीचं सुद्धा तिने ऐकलेलं नसतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अगं आजी आत्या ती एकटी कशी जाणार, तिच्याबरोबर कुणीतरी जायला हवं. तेव्हा रागिनी म्हणते, अरे पण ती नको म्हणाली आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नको म्हणाली आहे म्हणून काय, काय झालं माहिती आहे ना, रात्रीपर्यंत लोकं रंग खेळतात, तिला जर कुणी पाण्याचा बॉल वगैरे फेकून मारला तर, आणि आता जे काही झालं ना त्यामुळे तर मी तिला एकटीला सोडणारच नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात, आधीच ती तुझ्यावरती रागवली. तेव्हा आकाश म्हणतो, जाऊ दे, तिने मला शिव्या दिल्या ना तरीसुद्धा चालतील, पण मी जातोय तिला तिच्या घरी सोडायला, आणि तसंही तिच्या शिव्यासुद्धा आता मला गोड वाटतात, असं आकाश म्हणत असतो आणि हसत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आकाशच्या कुर्त्यामध्ये ती आता मंडळाची पावती भेटते, त्याच्यावरती पैशांची अमाऊंट टाकलेली असते. तेव्हा भूमी आकाशला म्हणत असते, काय रे आकाश, त्या मुलांना रंग लावायला तू सांगितलं होतंस ना मला, आणि त्यांना जाऊन मारलंस आणि हिरोगिरी करून दाखवलीस, आणि समोर तर काय आले, तूच त्या मुलांना पैसे देऊन इथे बोलावलं होतंस माझी छेड काढण्यासाठी. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी काही केलेलं नाही आहे. तरीसुद्धा भूमी काही ऐकायला तयार नसते.
तेव्हा इथे रागिणीने ती चिठ्ठी आता आकाशच्या कुर्त्यामध्ये ठेवलेली असते आणि ती म्हणते की आकाश, तुम्ही दोघं जण जेवढे एकत्र येण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढं मी तुम्हाला दूर करेन. तेव्हा इथे आकाश मानसीला आणि अथर्वला म्हणत असतो की ती पावती माझ्या कुर्त्यामध्ये कशी आली मलाच माहिती नाही आहे. आता भूमीचा गैरसमज मी कसा दूर करू.